आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी पावसासंदर्भात। सध्या राज्यभरात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे रघुवीर घाटातील दरड कोसळलेली आहे, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। जवळपास 37 ते 38 गावांचा संपर्क हा तुटलेला आहे। दरड कोसळल्यामुळे या गावांचा संपर्क तुटलेला आहे। सोबतच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मोठमोठे दगड हे आलेले आहेत, त्यामुळे इथून प्रवास करणं आता जिकिरीचं झालंय। दरड कोसळल्यानं 37 गावांचा संपर्क तुटलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय। रस्त्यावर दरड कोसळलेली आहे, त्यामुळे संपर्क तुटलेला आहे। मात्र युद्ध पातळीवर दरड हटवण्याचं काम सुरू आहे। मुसळधार पावसामुळे ही दरड कोसळलेली आहे। रघुवीर घाटातील ही दृश्य आहेत। रघुवीर घाटात मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्यामध्ये ही दरड रस्त्यावर कोसळलेली आहे। मोठमोठे दगड रस्त्यावर आल्यामुळे 37 गावांचा संपर्क हा तुटलेला आहे। दरम्यान हे रस्त्यावर आलेले मोठमोठे दगड बाजूला करण्याचं काम हे युद्धपातळीवर सुरू आहे। हा रस्ता प्रवासासाठी योग्य करण्याचं काम हे युद्धपातळीवर सुरू आहे। रत्नागिरीतील रघुवीर घाटात ही दरड रस्त्यावर कोसळलेली आहे, त्यामुळे इथला अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। मोठमोठे दगड रस्त्यावरती आलेले आहेत। मात्र युद्धपातळीवर हे सर्व दगड बाजूला काढण्याचं, रस्ता मोकळा करण्याचं काम सुरू आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी रवींद्र कोकाटे आपल्यासोबत जोडलेले आहेत। रवींद्र, आत्ताचे काय अपडेट आहेत? जगदीश, आपण बघितलं तर गेल्या 24 तासापासून जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। या मुसळधार पावसाचा फटका पश्चिम महाराष्ट्र आणि साताऱ्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटाला बसलेला आहे। तर घाट माथ्यावरती या मुसळधार पावसाने दरड कोसळलेली आहे आणि या जी दरड आहे, मोठमोठे दगडी आहेत, हे मार्गावरती आल्याने तिथला घाट मार्ग आहे तो बंद करण्यात आलेला आहे। जवळपास 37 गावांचा संपर्क आहे तो तुटलेला आहे। रस्ता मार्गावरती ज्या दगडी आले त्या दरड हटवण्याचं काम मोठ्या युद्ध पातळीवरती प्रशासनाकडून सध्या सुरू आहे। धन्यवाद रवींद्र दिलेल्या माहितीबद्दल।